नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर मी बनवणार आहे मस्त अशी भोगीची भाजी। तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर ही भाजी बनवण्यासाठी मी सर्व अशा 12 मिसळीची भाज्या अशा निवडून घेतल्या आहेत। तर याच्यामध्ये गाजर, टोमॅटो, शेपूची भाजी, मेथीची भाजी, वालाच्या शेंगा, आवऱ्याच्या शेंगा, जांब, तुरीचे शेंगा असे सर्व मी 12 मिसळीची भाजी तयार करून घेतली। नंतर मग मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापलं की तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतली। नंतर आलं लसूणची पेस्ट टाकून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतली। नंतर मग मी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर चांगली तडतडून घेतली मी। आता याला परतून घेते मी। नंतर मग मी याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतले। लाल तिखट 1 चम्मच, चवीपुरतं मीठ, हळद आणि गरम मसाला आणि अंबारी मसाला टाकून हे मिक्स करून घेतलं। तर तेलामध्ये हे सर्व मसाले व्यवस्थित 2 मिनिटं परतून घेतले मी। मग नंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। आता याला 2 मिनिटं मिक्स करून घेते। नंतर मग सर्व भाज्या टाकून घेतल्या मी। तर ही 12 मिसळीची भाजी खूप मस्त लागते। तर भोगीच्या दिवशी या 12 मिसळ्यांचा खूप मान आहे। तर कोणाकोणाच्या इकडे हे अशा 12 मिसळीची भाजी बनवतात ते मला कमेंट करून सांगा। तर आमच्या इकडे भोगीच्या दिवशी अशी ही भाजी बनवतात। तर आता ही भाजी सर्व मी टाकून घेतलं आणि आता मस्त असे हे 2 मिनिटं परतून घेते। दोन मिनिटं असंच हे परतून घ्यायचं। तर भाजी आता शिजून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत 1 नंबर लागते।